एकदम मस्त संग्राम. शहीद भगतसिंग युवा मंचच्या या अतिशय बहारदार अशा वैचारिक मेजवानीचा आनंद घेण्यासाठी माननीय मराठी तज्ज्ञ आणि उर्दू शायर देखील डॉक्टर शेख इक्बाल मिन्ने सर इथे आलेले आहेत. मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करते. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. मिन्ने सर, आपण कृपया आसनस्थ व्हायचंय. इथे अनेक वैचारिक स्वरचित कविता सर्व तरुण इथे सादर करतायत. काही स्वरचित रॅप देखील ते इथे सादर करतील आणि काही भीमगीत देखील आपण त्याचा आनंद घेणार आहोत. तत्पूर्वी वैष्णवी मिसाळे ही विद्यार्थिनी आपल्या समोर माया भीमानं सोन्यानं भरली ओटी हे नृत्य सादर करते. वैष्णवी मिसाळे.
हॅलो. माझ्या भीमानं सोन्यानं भरली ओटी, परंतु त्यासाठी आमच्या माई रमाई हिने अत्यंत कष्टाने संसार चालवला, तेव्हा कुठे ही सोन्याची ओटी आमची भरलेली आहे. यानंतर रमाई गीतावर लगेच एक नृत्य सादर होणार आहे. मी श्वेता निसर्गण आणि वैष्णवी यांना विनंती करणार आहे की त्यांनी लगेच आपल्या रमाई गीतावर नृत्य सादर करायचंय. वेळ कमी आहे. पाणी श्रमान शेंदण असं मत नांदण, पाणी श्रमान शेंदण असं मत नांदण. परिचित माहेर गावी, मोठी गरीबी तिथला नवी, मोठी परिचित माहेर गावी. कंबर टाकून बांधण असं मात नांदण, कंबर टाकून बांधण असं मात नांदण. मी सुनीता कपाळे यांना विनंती करणार आहे, त्यांनी आपली कविता तोपर्यंत सादर करायची आहे. लगेच ढोलकीचा सोलो आणि काही भीमगीतं इथं सादर होतील. मी सुनीता ओहोळकर कपाळे. मी एक रचना सादर करत आहे. शीर्षक आहे कसोटी. कुजलेल्या विचारांमध्ये फुपाट्याच जगणं तिला सहन करावं लागतं. अहो, कुजलेल्या विचारांमध्ये फुपाट्याच जगणं तिला सहन करावं लागतं. मेहनतीच्या पोटावर इमानदारी आणि स्वाभिमानाची पोळी भाजताना आयुष्याचं ओझं जन्मभर पेलावं लागतं. उसनेच तिरस्कारी शब्द, उसनेच तिरस्कारी शब्द कानावर पडताना तिला पावलोपावली द्यावी लागते स्त्रीत्वाची परीक्षा. उसनेच तिरस्कारी शब्द कानावर पडताना तिला पावलोपावली द्यावी लागते स्त्रीत्वाची परीक्षा. वेदनेची रकाने कधी भरून निघतील, वेदनेची रकाने कधी भरून निघतील, तीही करत बसते जन्मभर ती फुकाची प्रतीक्षा. बाईपण सरताना, बाईपण सरताना रोज नव्या कसोटीत उतरून साकार कराव्या लागतात तिला अनंत भूमिका. बाईपण सरताना रोज नव्या कसोटीत उतरून साकार कराव्या लागतात तिला अनंत भूमिका. कारस्थानी नजरेचे मनसुबे जाणून, कारस्थानी नजरेचे मनसुबे जाणून सहनशीलतेला खत पाणी घालून जीवन पटलावर रोज रोज वावरते ती अनामिका. जगते, रांदते, झिजते, सावरते,
जगते रांदते झिजते सावरते ती आयुष्याचे तलमधागे समर्पणाने सहज होते. ती आयुष्याचे तलमधागे समर्पणाने सहज होते. ओंजळीतल्या पुसट झालेल्या रेषांना ती डोळे भरून आलवार न्याहाळते. ती डोळे भरून आलवार न्याहाळते. तरी पण शेवटी एक प्रश्न पडतो बरं का, ती कुठं काय करते, ती कुठं काय करते. धन्यवाद. आणखी एक कविता आपल्याकडे आहे. पवन शेळके MGM यांनी लगेच यायचे. त्यानंतर अर्जुन गायकवाड यांनी तयार राहायचे. कवितेतून तृतीयपंथींचा आक्रोश मांडण्याचा प्रयत्न करतोय. कवितेचं शीर्षक आहे तृतीयपंथी. की या समाजात वंशाचे दिवे जन्माला आले की त्यांना आनंदानं हसत खेळत वाढवतात. की या समाजात वंशाचे दिवे जन्माला आले की त्यांना आनंदानं हसत खेळत वाढवतात. पण तोच वंशाचा दिवा जर पंथी म्हणून जगू लागला मग का त्याला नाकारतात. काय वाटत असेल हो त्या चिमुड्याला, अहो काय वाटत असेल हो त्या चिमुड्याला, जेव्हा तुम्ही त्याला या समाजातूनच नाही तर स्वतःच्या घरातून बहिष्कृत करतात. काय वाटत असेल हो त्या चिमुड्याला, जेव्हा तुम्ही त्याला या समाजातूनच नाही तर स्वतःच्या घरातून बहिष्कृत करतात. अहो समाज तर जाऊ द्याच, पण जेव्हा स्वतःचेच आई वडील त्याला नाकारतात. जन्मदात्यांनीच नाकारलं म्हणल्यानंतर नंतर त्याला कधी आईची माया मिळाली न कधी वडिलांच्या शाबासकीची थाप. नंतर त्याला कधी आईची माया मिळाली न कधी वडिलांच्या शाबासकीची थाप. न कधी अंगभर कपडे मिळाली न पोटाला 2 पोटभर घास. भूक सगळ्यांनाच लागते ना, अहो भूक सगळ्यांनाच लागते ना. मग जेव्हा त्याच्याही पोटात भुकेच्या खळखळ उसळली, मग जेव्हा त्याच्याही पोटात भुकेच्या खळखळ तेव्हा त्यालाही सामान्यांसारखीच भाकरीची आठवण झाली. पण ती भाकरी मिळवण्यासाठी गरज असते ती चाकरीची. पण ती भाकरी मिळवण्यासाठी गरज असते ती चाकरीची. ती चाकरीही कोणी दिली नाही आणि म्हणूनच कदाचित त्यालाही टाळीशिवाय दुसरा पर्याय दिसला नाही. मग काय, चौका चौकात रस्त्यावर प्रत्येक नाक्यावर, चौका चौकात रस्त्यावर प्रत्येक नाक्यावर टाळी वाजवत फिरू लागतो. टाळी वाजवताना त्या जनरलच्या डब्यातच स्वतःचा आनंद शोधू लागतो. पण दुर्दैव त्याचं किती की इतकं सगळं सहन करूनही त्याचे भोग काही संपतच नाही. इतकं सगळं सहन करूनही त्याचे भोग काय संपतच नाही. आणि हा समाज त्याला तिथेही सुखाने जगू देत नाही. हो छक्का हिजडा बायल्या, छक्का हिजडा बायल्या असं कित्येक नावांनी त्याला हिनवत असतो. बाई आणि पुरुष या पलीकडच्या ते तिसऱ्या देहाला नेहमी हा समाज छळत असतो. मग कधी कधी वाटतं की का बरं आईची माया त्याच्यासाठी चाटते. मग कधी कधी वाटतं का बरं आईची माया त्याच्यासाठी चाटते, का बरं बापालाही आपल्याच रक्ताची लाज वाटते. माणूसच आहेत ना ते पण, अहो माणूसच आहेत ना ते पण. मग त्यांना माणसासारखे वागूयात ना. जसा मान सन्मान आत्मसन्मान आपल्याला जगण्यासाठी हवा असतो तसाच तो त्यांना देऊयात ना. बस झाला आता, बस झाला आता. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायालाही आज कुठेतरी आळा घातलाच पाहिजे. बस झाला आता, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायालाही आज कुठेतरी आळा घातलाच पाहिजे. आणि आपल्या मनोरंजनासाठी त्याचा केलेला अपमान आज कुठेतरी थांबवलाच पाहिजे. आपल्यासारखंच त्याचंही मन हळवं असतं हो, आपल्यासारखं त्याचंही मन हळवं असतं हो. शब्दांचे घाव त्यांनाही खूप बोचत असतात, कारण फार काही वेगळे नसतात ते. तृतीयपंथी असतात ते, तृतीयपंथी असतात ते, तृतीयपंथी असतात. धन्यवाद. पवन अतिशय वेगळ्या विषयावरची कविता त्यांनी इथे सादर केलेली आहे. यानंतर अर्जुन गायकवाड यांनी समोर यायचंय. प्रस्तावना टाळता डायरेक्ट मुद्द्यावर येतो. कवितेचं शीर्षक आहे कवितेला जात असते तर. की प्रत्येक कवीला मंचावर येण्या अगोदर विचारली गेली असती जात, विचारला असता जिल्हा, विचारला असता तालुका, गावासोबत नाव आडनाव, आणि झाली असती शहानिशा त्याच्या जातीची फक्त आडनावावरून. प्रत्येक कवी संमेलनामध्ये असाच झाला असता कळर, कवितेला जात असती तर. तिच्या जातीचा नसून धरला असता एखाद्या कवीने कविता म्हणण्याचा हट्ट, गेला असता एखाद्या मंचावर कविता म्हणण्यापूर्वी घेतला असता नाव आडनाव, आणि आडनाव ऐकताच बसलेल्या माणसामधून दगडगोटे आले असते मंचाच्या दिशेने आणि बसले असते कवीच्या मस्तकात. आणि रक्त बंबाळ झालेल्या कवीला विचारला असता आयोजकांनी कुणी दिला तुला कविता म्हणण्याचा अधिकार, आणि अधिकार नसताना का आलास मंचावर, कवितेला जात असती तर. खरं आहे कवितेला माय म्हणतो कवी, बोलावतो तिला सुखदुःख सांगायला, माय म्हणतो म्हणूनच. पण क्षणात वान झाली असती कविता आणि मेला असता कवी तिच्या गर्भातच, जन्म होण्या अगोदर कवितेला जात असती तर. समतेचा संदेश देणारी कविता
झाली असती फक्त एका जातीपुरतीच मर्यादित, गायले असते तिने फक्त स्वतःच्याच जातीचे गुण, मारले असते इतर जातीचे महापुरुष स्वतःचे राखून, आणि फक्त तिच्या जातीच्या झाडाने धरला असता कवीचा बहर, कवितेला जात असती तर. एवढ्यावरच थांबली नसती कविता, की एवढ्यावरच थांबली नसती कविता. विचाराला मारून तिने प्रत्येक जातीचे महापुरुष मारले असते, तेही स्वतःचे राखून, आणि खोडले असते तुकोबांचे अभंग, कबीरांचे दोहे आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या. मग कुणीही नसतं ओळखलं कोण होते तुकाराम, कोण होते कबीर आणि कोण होते ज्ञानेश्वर. कवितेला जात असती तर, कवितेला जात असती तर. धन्यवाद. ढोलकीचा खणखणाट सुरू होतोय. नितीन गायकवाड. यानंतर आपण काही भीमगीतं इथे घेणार आहेत आणि शेवट आपल्या ह्या कार्यक्रमाचा अतिशय वैचारिक अशा रॅपनी होणार आहे. आपण सर्वांनी 50 खोका हा रॅप ऐकला असेल. त्याचा सादर करता आपल्याच मराठवाड्यातला आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे आणि तो इथे हजर आहे, त्यामुळे कोणी इथून हलायचं नाहीये. मी यानंतर प्रतीक खरात याला आपलं भीमगीत सादर करण्यासाठी आमंत्रित करते. सर्वांना माझा जय भीम. मी प्रतीक खरात एक भीमगीत सादर करतोय. हो शेवटच्या क्षणाला भेटाया पित्याला भिवा तू धावत ये, भेटली का तार लाडक्या तू फार उशीर केलास रे, शेवटचं डोळ भरून पाहू दे जवळ माझ्या ये, हात तुझा माझ्या हाती दे, जातो मी भिवा काळजी घे, भिवा काळजी घे रे माझ्या भिवा काळजी घे, भिवा काळजी घे रे माझ्या भिवा काळजी घे, डोळे आसवात नाले शब्द बोल के झाले, दुःखी मनातून रामजी पिता बोलला, शेवटचा श्वास आता संपली जीवनाची कथा, सोडून हे जग तुझा पिता चालला, भिवा काळजी घे रे माझ्या भिवा काळजी घे, भिवा काळजी घे रे माझ्या भिवा काळजी घे, हो बडोद्याला गेला नोकरीला भिवा माझी तू केली निराशा, बडोद्याला गेला नोकरीला माझी तू केली निराशा, रोकला मी श्वास तुझाच रे ध्यास जीवाला लागली आशा,
नातलग जमले सारे भरले घर, नजर माझी तुझ्या वाटेवर, अंतकाळ बघ जवळ आला कंठ हा सुखला रे, मृत्यूशेवर पडला तुझा बाप हा थकला रे, शेवटचं डोळ भरून पाहू दे जवळ माझ्या ये, हात तुझा माझ्या हाती दे, जातो मी भिवा काळजी घे, भिवा काळजी घे रे माझ्या भिवा काळजी घे, भिवा काळजी घे रे माझ्या भिवा काळजी घे, डोळे आसवात नाले शब्द बोल के झाले, दुःखी मनातून रामजी पिता बोलला, शेवटचा श्वास आता संपली जीवनाची कथा, सोडून हे जग तुझा पिता चालला, भिवा काळजी घे रे माझ्या भिवा काळजी घे, भिवा काळजी घे रे माझ्या भिवा काळजी घे, हो अखेर भिवा तू धावत आलास भेटाया पित्याला रे, डोळे हे मिटण्याआधी भिवा वचन मला तू दे, दुःखी दिनांचं या बहुजनाचं कार्य फळाने, तुला आशीर्वाद माझा रे, जातो मी भिवा काळजी घे, भिवा काळजी घे रे माझ्या भिवा काळजी घे, भिवा काळजी घे रे माझ्या भिवा काळजी घे, भिवा काळजी घे रे माझ्या भिवा काळजी घे. धन्यवाद. असा विचारी कवी आदित्य इंगळे हा गाणंही छान म्हणतो, त्याला भीमगीत सादर करण्यासाठी मी इथे आमंत्रित करते. बघा, साऊंडमुळे कविता व्यवस्थित ऐकू आली नसेल, परंतु ही गीत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी शिक्षण घेत असताना हे मी स्वतः लिहिलेलं गाणं आहे. आता गाणं म्हणत असताना चांगला स्वर लागतो, माझ्याकडे स्वर वगैरे असलं काही नाही, माझा नरडा आहे, म्हणून या नरड्यामधून येणारा आवाज तुम्ही स्वीकाराल एवढीच अपेक्षा करतो. कवितेच्या मागची पार्श्वभूमी 4 कवितेच्या ओळीमध्ये तुम्हाला सांगतो की माझा जन्म तसा उद्ध्वस्त झालेल्या झोपडीतला, माझा जन्म तसा उद्ध्वस्त झालेल्या झोपडीतला, मी मायच्या पोटात होतो, माय नामांतराच्या लढ्यात होती, मी मायच्या पोटात होतो, माय नामांतराच्या लढ्यात होती, जास्त अक्षरं शिकलेली नव्हती पण 2 अक्षरं वाचलेली होती, जास्त अक्षरं शिकलेली नव्हती पण 2 अक्षरं वाचलेली होती, आणि त्याच 2 अक्षरी नावाचा ती हातवर करून जयघोष करत होती, की त्याच 2 अक्षरी नावाचा ती हातवर करून जयघोष करत होती, आणि माय गरोदर असताना ही इथल्या व्यवस्थेशी भांडत होती, माय गरोदर असताना ही इथल्या व्यवस्थेशी भांडत होती. माय सांगत होती मी लिहित होतो, डोळ्यात तिचे अश्रू होते, चेहऱ्यावर मात्र हसू होतं. माय सांगत होती मी लिहित होतो, डोळ्यात तिचे अश्रू होते, चेहऱ्यावर मात्र हसू होतं. मी विचारलं माय तेव्हा तुला नेमकं वाटत तरी काय होतं? मायनं हसून उत्तर दिलं, मायनं हसून उत्तर दिलं, या डोळ्यांना फक्त कमानीवर बापाचं नाव दिसत होतं, या डोळ्यांना फक्त कमानीवर बापाचं नाव दिसत होतं. म्हणून एक गीत सादर करतोय. उघडा डोळे बघा नीट उघडा डोळे बघा नीट, मी बोलत नाही खोट, मी बोलत नाही खोट. उघडा डोळे बघा नीट, मी बोलत नाही खोट, मी बोलत नाही खोट. अरे लढण्यासाठी करतय मोठं बाबी माझं विद्यापीठ, अरे लढण्यासाठी करतय मोठं बाबी माझं विद्यापीठ. विद्यापीठाला नाव भेटावं, दलित पॅंथर लढले इथं, विद्यापीठाला नाव भेटावं, दलित पॅंथर लढले इथं. घरादाराला करून दूर, इथं वाहला रक्ताचा पूर. त्या गौतम दादाने जाळून घेतले, त्या गौतम दादाने जाळून घेतले. बापाच्या नावासाठी इथं, बापाच्या नावासाठी इथं. कस कमानीवरती शोभून दिसते बाबी माझं नाव लय मोठं, कस कमानीवरती शोभून दिसते बाबी माझं नाव लय मोठं.
तुमच्या घरात नाही पीठ कशाला पाहिजे विद्यापीठ तुमच्या घरात नाही पीठ कशाला पाहिजे विद्यापीठ ते टोचून बोलले होते जे आमचे कधीच नव्हते तुरुंग भोगून उद्ध्वस्त होऊन तुरुंग भोगून उद्ध्वस्त होऊन रस्त्यावर संघर्ष केला इथं रस्त्यावर संघर्ष केला इथं आताच छत्रपती संभाजीनगर तेव्हाच औरंगाबाद कसं औरंगाबाद मध्ये शोभून दिसते भीमाचं विद्यापीठ कसं औरंगाबाद मध्ये शोभून दिसते भीमाचं विद्यापीठ उघडा डोळे बघा नीट उघडा डोळे बघा नीट मी बोलत नाही खोट मी बोलत नाही खोट अरे लढण्यासाठी करतय मोठं भीमाचं विद्यापीठ अरे लढण्यासाठी करतय मोठं भीमाचं विद्यापीठ नागसेनवानात रक्त सांडून इथे जाळली आमची होळी नागसेनवानात रक्त सांडून इथे जाळली आमची होळी बापाच्या नावासाठी लेकरानं झल्ली छातीवर गोळी आदित्य लिहितोय संघर्ष गातोय आदित्य लिहितोय संघर्ष गातोय भीमाचं गुणलय मोठं भीमाचं गुणलय मोठं कस कमानीवरती शोभून दिसते भीमाचं नाव लय मोठं कस कमानीवरती शोभून दिसते भीमाचं नाव लय मोठं कस औरंगाबाद मध्ये शोभून दिसते भीमाचं विद्यापीठ कस औरंगाबाद मध्ये शोभून दिसते भीमाचं विद्यापीठ धन्यवाद आदित्यने सिद्ध केलंय की तो नुसता एक कवीच नाही तर त्यासोबत एक चांगल्या गळ्याचा गायकही आहे मला तर दुपारपासून असं वाटायला लागले की विद्रोही सांस्कृतिक संमेलन तर आपण भरवतोय त्यातला वेळ आपल्याला कमी पडतोय एक केवळ सांस्कृतिक संमेलन इथे भरवावं लागतंय की काय फुले शाहू विचारांचं आणि नक्कीच त्याचा आम्ही सर्व कलाकार कार्यकर्ते विचार करणार आहोत यानंतर आपला नितीन गायकवाड हा देखील एक भीमगीत सादर करतोय चांदण्याची छाया त्याचाही अत्यंत गोड गाळ आहे आपण त्याचं भीमगीत ऐकूया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया आईचा उबारा देत होता सारा भीमाई परी जिला पिल्यावरी भीमाई परी जिला पिल्यावरी पंख पांघराया होता माझा भीमराया पंख पांघराया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया झाले नवे नेते
रामकुंडावरी झुंज देवी खरी रामकुंडावरी दगडकोट खाया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया. धन्यवाद. यानंतर शाहीर अजय हे देखील एक भीमगीत म्हणणार आहे. फक्त त्यांनी लवकर आपलं भीमगीत सुरू करावं एवढी मी विनंती करते. यानंतर आपल्याला रिबेल राजा ह्याचा गाजलेला रॅप ऐकायचा आहे, त्यामुळे कोणी जाणार नाही इथून. या देशाला ज्यांनी घडवलं त्या महामानवांचे गीत एकच अंतरा सादर करतो. अरे जातीला पातीला विषारिणी तिला अरे जातीला पातीला विषारिणी तिला उचलून पाटलं अरे जातीला पातीला विषारिणी तिला उचलून पाटलं. कुणी घडवलं या देशाला? अरे शिवराय फुले शाहू आंबेडकरांना या देशाला घडवलं. शिवराय फुले शाहू आंबेडकरांना या देशाला नटवलं. देशाला नटवलं रे दादा देशाला नटवलं. देशाला नटवलं रे दादा देशाला नटवलं. जातीला पातीला विषारिणी तिला हो जातीला पातीला विषारिणी तिला बाजूला हटवलं. जातीला पातीला विषारिणी तिला उचलून पाटलं. शिवराय फुले शाहू आंबेडकरांना या देशाला नटवलं. शिवराय फुले शाहू आंबेडकरांना या देशाला नटवलं. देशाला घडवलं या देशाला घडवलं. या जातीनं देशाचा केला या घात या जातीनं देशाचा केला या घात. नाही ठेवला माणूस माणसात नाही ठेवला माणूस माणसात. होत जीवन आमचं अंधारात. शाहू राजाने जोडलं माणुसकीचं नात. मना मनातील जना जनातील हो मना मनातील जना जनातील अंतर मिटवलं. अरे जना जनातील मना मनातील अंतर मिटवलं. सर्वांचे दोन्ही हात वरती. अरे शिवराय फुले शाहू आंबेडकरांना या देशाला नटवलं. शिवराय फुले शाहू आंबेडकरांना या देशाला नटवलं. या देशाला नटवलं. या देशाला नटवलं. या देशाला नटवलं. ज्योत शिक्षणाची लावून या गेली ज्योत शिक्षणाची लावून या गेली. कैवारी ते जे ज्योतिबा फुले स्त्रियांचे कैवारी ते ज्योतिबा फुले. अस्पृश्यांसाठी पाणी केले खुले. त्या जीर्ण रूढीला त्यांनी लाथाडिले. मडूच्या मातीला हो मडूच्या मातीला मडूच्या मातीला जातीच्या भूताला मडूच्या मातीला जाताच्या भूताला धडाधडा पेटवलं. मडूच्या मातीला जातीच्या भूताला धडाधडा पेटवलं. कुणी? अरे शिवराय फुले शाहू आंबेडकरांना या देशाला नटवलं. शिवराय फुले शाहू आंबेडकरांना या देशाला नटवलं. शिवराय फुले शाहू आंबेडकरांना या देशाला नटवलं. शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला नटवलं. भीमघाट
मार्ग दाविला सम्यक विकासाचा प्रज्ञाशील करुणेचं महत्व हो प्रज्ञाशील करुणेचं महत्व जगाला पटवलं प्रज्ञाशील करुणेचं महत्व जगाला पटवलं शिवराय फुले शाहू आंबेडकरांना या देशाला नटवलं शिवराय फुले शाहू आंबेडकरांना या देशाला नटवलं शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला नटवलं जातीला पातीला विषारी नीतीला हो जातीला पातीला विषारी नीतीला उचलून पाटलं अरे जातीला पातीला विषारी नीतीला उचलून पाटलं शिवराय फुले शाहू आंबेडकरांना या देशाला नटवलं शिवराय फुले शाहू आंबेडकरांना या देशाला नटवलं शिवराय फुले शाहू आंबेडकरांना या देशाला नटवलं शिवराय फुले शाहू आंबेडकर यांनी या देशाला खरंच आहे हे अजय, शिवराय फुले शाहू यांनीच या देशाला खऱ्या अर्थाने नटवलेला आहे. आपला एक तरुण मित्र अमोल मगरे हा देखील एक भीमगीत सादर करणार आहे. मी त्याला विनंती करते त्याने त्वरित स्टेजवर यायचंय. टाळ्या झाल्या पाहिजे टाळ्या. ज्याचा रुबाब राजेशाही सुटा फुटात रोजच राही ज्याचा रुबाब राजेशाही सुटा फुटात रोजच राही जगात गाजावाजा ज्याचा जगात गाजावाजा भीमराव एकच राजा जगात गाजावाजा भीमराव एकच राजा. टाळ्या झाल्या पाहिजे टाळ्या. टाळ्याचा आवाज कमी नाही झाला पाहिजे. ज्याची वाघाची ओठीर चाले छाती कटकार निर्भीड ढाले ज्याची वाघाची ओठीर चाल छाती कटकार निर्भीड ढाल तलवार चिकिटानी हातातला पेन एकटा सुलडला छाती टोकून तलवार चिकिटानी हातातला पेन एकटा सुलडला छाती टोकून वाजा फोडिली मुख्या आवाजा जगात गाजावाजा भीमराव एकच राजा जगात गाजावाजा भीमराव एकच राजा. परंतु आपल्या इथे या विद्रोही सांस्कृतिक चळवळीमध्ये उपस्थित असलेले जेवढे तरुण आहेत आणि तरुणी आहेत त्यांनी रॅपची व्याख्याच बदलून टाकलेली आहे. त्यांनी भन्नाट असे रॅप इथे सादर केले आणि त्यातले काही सादर होणं बाकी आहेत. मी सर्वात अगोदर आपली गर्ल रॅपर खुशी वानखडे इथे बोलवते. तिने तिचा रॅप सादर करायचा आहे. खुशी वानखडे. हॅलो वन अँड ऑल प्रेझेंट हिअर. मी परत एकदा आली आहे तुमच्या समोर रॅप सादर करायला. मी आता आईना रॅप हा सादर करते. अकेली थी आई अकेली है जाना ये बातें समझ जा वो जो समझ नहीं पाती बस इतनी सी तेरी समस्या. बस ना कर बस ना सिखा दे तू होठों को हंसना या तो तू पालना छोड़ या आदत बना ले इंसाफों का डसना. किसी के बातों में तू आना नहीं खोखली हो जाना नहीं दोगले लोगों से तूने दिल को लगाना नहीं खुद को परख सरू परख क्योंकि 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 तू तेरे हौसले की वजह दे दूं तुझे लाखों की एक सलाह भीतर के खौफ से मैं खौफ रे बस कर तू मैं
बैठी थी मैं कमरे के कोने तक बह मेरे आंसू, फिर देखा आईने में आईने बोला मुझे मैं मेरे आंसू, पलकी तो बिकी बिकी मेरी क्यों जबकि तो दिल की मैं साफ हूँ, सोच के ही पूछा मैंने गाल गम को चबा के किया तू, ओ यू गॉट सम मैनिटी लेम्स ने यू कर हासिल से एंटी की होने वाला कल युग में हो जाना काफी अच्छा, तो दिल को ना ऐसे मसल कीचड़ में ही तो खिलेगा कमल, बातों की बातों में तू आना नहीं, खोखली हो जाना नहीं, दोगले लोगों से तूने दिल को लगाना नहीं, खुद को परख सरू परख क्योंकि तू तेरे हौसले की वजह, दे दूं तुझे लाखों की एक सलाह, भीतर के खौफ से बेखौफ रे बस कर तू मैंने जोर से, और खौफ को दे जला, बनाए न तेरा आईना तू तेरा खुद को परख, जान ले खुद ही को किसी से न डर, थोड़ा दर्द होगा रखना सबर, गलती से लेना तू सबक, गलती से जाना ना भटक, आईना तू तेरा खुद को परख, शक कर ले जीत दूर कर ये शक, थोड़ा दर्द होगा रखना सबर, गलती से लेना तू सबक, गलती से जाना ना भटक, तू तेरे हौसले की वजह, दे दूं तुझे लाखों की एक सलाह, भीतर के खौफ से बेखौफ रे बस कर तू मैंने जोर से, और खौफ को दे जला, बनाई न तेरा थँक यू. खूपच छान खुशी. यानंतर तू निकल रे घर से अनिल क्षीरसागर. तू निकल रे घर से आदेश में हो रेला कुछ और फिर भी तू बैठेला घर पे, तू निकल रे घर से आदेश में हो रेला कुछ और फिर भी तू बैठेला घर पे, और घर से निकल बाहर तो देख, और दूसरे के राडे और तीसरे पे केस होता है सब, जाति के नाम पे देश की हालत बुरी तो देख, क्या सरकार भी शांति से बैठती और आराम से दंगे देखती, क्या देश को तो लूट अंदर से और लोगों को अलग से भक्ति दे भर को शक्ति लाएला देश को पीढ़ी से पीछे, मैं समझ के लिए कुछ करना चाहता पर ये समझ ही पीछे से खींचे, यहाँ होटल में खाते हैं बड़े लोग और गरीब को खाना नहीं मिल रहा, यहाँ दिन को तो करते हैं काम फिर भी रात को आराम नहीं मिल रहा, यहाँ बाप तो जाता है काम पे और बेटा तो रहता है घर में, सोता है दिन में, पापा तो काम से तो निकलता घूमने, मेरे देश की पीढ़ी ने बढ़ रही आगे, काम का नाम लिया पीछे भागे, दिन को तो जाते हैं लड़की के पीछे, रात को दारू करते हैं नशे, सभी ने सुकून फिर इंस्टा पे जाके, सभी ने सुकून फिर इंस्टा पे जाके, संविधान पे जीते हैं सभी और देते हैं उसी को गाली, मैं सभी की बात नहीं कर रहा, जो भूल गए बाप को खाली ये बजाते साली चाहते बदलना, पहले तो 500 अभी 14 करोड़ है, समझ नहीं आता और आग से खेलना, इन्हें समझ नहीं आता और आग से खेलना. तू निकल रहे घर से आदेश में हो रेला कुछ और फिर भी तू बैठेला घर पे, तू निकल रहे घर से आदेश में हो रेला कुछ और फिर भी तू बैठेला घर पे. अत्याचार होता लड़कियों पे बता नहीं पाती, लोगों की गंदी नजरों से छुपा नहीं पाती, गर्दन काट देते ऐसे लोगों की, अगर होते यहाँ पे महाराज छत्रपती महाराज देता स्त्रीला मातेचा तो दर्जा, हातात ती तलवार आणि जिजाऊची शिक्षा, त्या काळी सुद्धा गरिबांना न्याय मिळत होता, म्हणून सुखी होती माझ्या ती राजाची प्रजा, पण आज न्याय नाही प्रेम नाही जात बघता पहिली, महाराजांच्या शिकवण्याची जाण नाही राहिली, लहान मुलीवर पण बलात्कार होतो या देशात, तुम्ही माणसं का जनवर हे भान नाही राहिलं, माणसं का जनवर हे भान नाही राहिलं. शेजारी लोकांच्या जाळ्यामध्ये अंधश्रद्धा नावाच्या येड्या चाळ्यांमध्ये संविधान बदलने की बात होती, जिस जगह पे नवीन घटना आणने की आता टाइम नहीं थे भागो तू संविधान बचाने, मेरे देश को जरूरत है पढ़ाई की, लगा शब्दों में लोगों को समझाने, मेरे शब्दों में लोगों को समझाने, जय भीम, जय शिवराज, जय संविधान. वा वा वा.
जरूर आने वाली पीढ़ी और यहाँ उपस्थित प्रेक्षक समझ जाएंगे कि संविधान बदलने का षड्यंत्र चल रहा है और हमने इस बारे में कुछ करना चाहिए. मी डॉक्टर भारत सोनवणे सर इथे आलेले आहेत, मुरलीधर इंगोले सर देखील इथे आहेत, मधुकर खिल्लारे सर आहेत. त्यांना विनंती करते की त्यांनी या रॅपर्सचा तो नंतर घेणार आहे आपण. अनिल क्षीरसागर आहेत ना, आणि आणखी कोणाचं प्रमाणपत्र राहिले का? प्रमाणपत्र मिळण्याचं बाकी आहे का कोणाचं? नितीन समोर यायचं, तुम्हाला नंतर. आम्हाला हनी सिंग बिनी सिंग कोणी लागत नाही, बादशाह पिच्चा कोणी लागत नाही, कारण आमच्या मराठवाड्यात रिबेल राजा, अनिल क्षीरसागर, खुशी यासारखे रॅपर्स जोरदार धूम मचवत आहेत. लागलाय बिघडायला समजताय त्याला तो करतो काय आज त्याच्या मनामध्ये खोट त्याच्या मनामध्ये पाप त्याला माहिती नाही आज तो करतो काय आज मला वाटत आहे आज माझ्या स्वतःची लाज कुठे जगतोय मी आज या वाईट समाजात त्याच्या मनामध्ये खोट त्याच्या मनामध्ये पाप माहिती नाही त्याला तो करतो काय आज मला वाटत आहे आज माझ्या स्वतःची लाज कुठे जगतोय मी आज या वाईट समाजात त्याच्या मनामध्ये खोट त्याच्या मनामध्ये पाप. बाबासाहेब करून गेले समाजात परिवर्तन तरी सुद्धा आमच्यामध्ये काही बदल झाला नाही. माझा बाप म्हणतो बाळा तू शिकून घे जरा तरी सुद्धा मला आज काय शिकू वाटत नाही. पुस्तकाची जागा आज पैशाने शब्दाची बोली आज आकड्यावर विकली न्याय निवड व्यवस्था काय माहिती कुठं कसली पैशा पायी यांनी यांची मंदारी विकली स्वतः स्वाभिमान विकून यांनी लाच घेतली नरदमन नुसतं तोंडाच्या वाफा नको मी आज तुझी पडण वागलोच नाही माझ्या समोर लढाया बाळ विकले तुमच्या हिंदूच्या विरोधाने माझं काही भागतच नाही हे धर्मांची येऊन काय होतच नाही जाती धर्मामध्ये भेटून कोणी आपलंच नाही आर्टिकल 40 म्हणजे राईट टू इक्वॅलिटी म्हणजे समतेशिवाय आपल्याला काही पर्यायच नाही. आज सुद्धा मानता तुम्ही उच्च नीच तर मग तुमच्यापेक्षा नीच माणूसच नाही. अरे माणूस येतो माणसाच्या कामी जाती धर्मामध्ये अडकून आज जमणार नाही. तळपळत्या सूर्यासोबत मस्ती केली हाय सागराच्या पुढ्यात जास्त सस्ती केली हाय अवकाशात धर्माची मी वस्ती केली हाय जातीवाद्यावर मी आज जास्ती केली हाय कारण संविधानाशी मी दोस्ती केली हाय. शब्द जोडा तुमच्या विचारचा न्याय जोड फक्त परिवर्तनाची आघाड चाल मला वाटते आज माझ्या स्वतःची लाज कुठे जगतोय मी आज या वाईट समाजात त्याच्या मनामध्ये खोट त्याच्या मनामध्ये तुम्ही शिकून गेले स्त्रियांचा सन्मान पण आम्हाला करता आलाच नाही काय तुमच्या धर्मात कधी नावी नाही स्त्री पण आम्हाला लागलंय स्त्री नाचवायचं नाही तुम्ही शत्रूंच्या स्त्रियांचे सुद्धा रक्षण केले पण आज आमच्या बहिणी घरात सुरक्षित नाही. अरे जेव्हा घटना मी ऐकतो या बलात्काराच्या तेव्हा मला वाटते माझ्या या स्वतःची अरे 6 वर्षाची मुलीच काय गुन्हा होता बाबा मला सांग विचार का बलात्कार झाला याला विरोध म्हणून रियालिटी स्टोऱ्या नको काय तर लाईट आणि हे जस्टिसचे नारे विचारात परिवर्तन मी तुमच्या त्याच्या शिवाबद्दल आग कधी घडणार नाही बहिणी समान नका करत बसू तुम्ही तिचा आता अपमान एक वाईट घटने माग कुणाचा दोषच नाही त्या घटनेला कारणीभूत फक्त विचारात परिवर्तन करा तुम्ही तुमच्या त्याच्या शिवाबद्दल आग कधी घडणार नाही. शब्द तोड तुमच्या विचाराचा तोड थँक्यू ऑल फॉर सर्वांना जय भीम. काल याच्यामध्ये काही मंडळी आहे त्यांना माहिती काल मी रॅप परफॉर्म केला तिकडे तर मी तसा रॅप नाही रॅप व्हायरल आहे तर म्हणजे मी पहिले रॅप नाही करायचो पण राजदादा आपले शब्दतोड माझा भाऊ धनराज आणि धनराज बोर्डे म्हणजे धन्या हॅलो ओके तर मी आज तुमच्या समोर गीत प्रेझेंट करणार आहे माझा स्वराचित गीत. जुलमी बंधना तोडणारा हक्कासाठी लढणारा जुलमी बंधना तोडणारा
माझा भीमराव आंबेडकर. होती अंधारी काळी काळी रात, होती अंधारी काळी काळी रात, जळण्या दिव्याची झालाय वात, जळण्या दिव्याची झालाय वात. ज्याने आणले आम्हाला प्रकाशात, ज्याने आणले आम्हाला प्रकाशात, प्रज्ञा सूर्या तो झाला प्रभात, प्रज्ञा सूर्या तो झाला प्रभात. हाल दिनाचे पाहून अनाल शिलेदार होऊन, हाल दिनाचे पाहून आल शिलेदार होऊन, तो किल्ला करणारा सर, तो किल्ला करणारा सर माझा भीमराव आंबेडकर, माझा भीमराव आंबेडकर. बहुजनांचा वाढविला मान, बहुजनांचा वाढविला मान. कसा वाढविला बहुजनांचा मान? बहुजनांचा वाढविला मान. बुद्ध धम्माचं देऊन दान, बुद्ध धम्माचं देऊन दान. हुकुमशाहीला बुद्धी बळान, हुकुमशाहीला बुद्धी बळान. नष्ट केला हो माझा अभिमान, नष्ट केला हो माझा अभिमान. नाही केला भेद कुणाचा, नाही केला भेद कुणाचा. होता धनी मोठ्या धनाचा, तो बांधणारा समतेच घर. भीमराव आंबेडकर तो होता भीमराव आंबेडकर. शाहू ज्योतीचा, शाहू ज्योतिबाचा तो चेला, शाहू ज्योतिबाचा तो चेला. त्याने प्रतिकार अन्यायाचा केला, त्याने प्रतिकार अन्यायाचा केला. दूध वाघिणीचा तो प्याला, दूध वाघिणीचा तो प्याला. नाही कधी कुणालाच भ्याला, नाही कधी कुणालाच भ्याला. मान होती त्याची होतात, मान होती त्याची होतात. दाव सुमेधाला या वाट, मान होती त्याची होतात. आणि ती दाव सुमेधाला या वाट. साऱ्या जगामध्ये ठरला मन, साऱ्या जगामध्ये ठरला मन. माझा भीमराव आंबेडकर, माझा भीमराव आंबेडकर. जुलमी बंधना तोडणारा, हक्कासाठी लढणारा. जुलमी बंधना तोडणारा, हक्कासाठी लढणारा. तो होता एकच नळ, तो होता एकच नळ. माझा भीमराव आंबेडकर, माझा भीमराव आंबेडकर, माझा भीमराव आंबेडकर, माझा भीमराव आंबेडकर. जय भीम. थँक्यू. हे अतिशय उत्कृष्ट असं आणि विचार करायला भाग पाडणारं स्वरचित गीत सुमेध जाधव यांनी सादर केलंय. काल त्यांनी रॅपही सादर केलेलं होतं. अतिशय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या नवोदित कलाकारांसाठी. नवोदित असले तरी मोठ्या मोठ्यांवर भारी पडणारे हे रॅपर्स आहेत. यानंतर अगदी शेवटाला आपण आलेलो आहेत कार्यक्रमाच्या. आपल्या 30 गावचा रॅपर राज मुंगसे आपल्या समोर त्याचे काही रॅप सादर करतोय. अतिशय लक्षपूर्वक सगळ्यांनी ऐकायचंय. माझी विनंती आहे, या मंडपाच्या आजूबाजूला सर्वजण थांबलेले आहे. या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळालेलो, त्यांनी समोर येऊन बसायचंय आणि अतिशय बहारदार असा शेवट आपण करतोय राजच्या रॅपने. राज मुंगसे. हॅलो 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 हा ठीक हॅलो ठीक हॅलो हॅलो आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो. जय भीम. हॅलो. जय भीम. जय भीम.
माझं नाव जसं मॅडमने सांगितलं की राजहंसे. माझं स्टेज नेम रिबेड राजा आहे. रिबेड राजा का ठेवलं म्हणजे मी बंडखोर आहे आणि व्यवस्थेविरोधात बंड करणं ही माझी सवय आहे. मग मी कुठल्याही टोकाला जाऊ शकतो व्यवस्थेविरोधात लढत असताना. मागच्या वर्षी जर तुम्हाला माहित असेल की एक केस झाली होती 50 खोके गाण्यावर, तर तो गाणं माझंच होतं. तर आज मी 2-3 गाणे तुमच्या समोर सादर करत. आता विद्रोही साहित्य संमेलन म्हटल्यावर विद्रोही गाणं झालंच पाहिजे. सुरुवात करूयात बाबासाहेबांना वंदन करून. तर भीमराय गाणं सगळ्यांनी ऐकलेलं आहे, त्याच्यात मी माझा रॅप ऍड केलेला आहे, तर तो पहिल्यांदा तुम्हाला ऐकवतो. स्पर्शिले तू ओंजळीने खुले केले पाणी चौदार तळ्याचे, हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, मार्ग प्रगतीचा दाविला दिना. भीमराव नाव त्यांचं क्रांतीचं ते सूर्य होते, जातपात धर्मापेक्षा श्रेष्ठ त्यांचे कार्य होते. माणूस म्हणून दिले हक्क आम्हा जगण्या, लिहिले संविधान ते भारताचे घटनाकार होते. नायक म्हणू की त्यांना म्हणू महानायक, पण एक गोष्ट खरी मनुस्मृतीचे विनाशक. मुकनायक झाले केले हे पुण्य कर्म, हिंसेला केले लांब दिले हे बुद्ध धम्म. अशा महामानवाला माझे शतशत नमन, अशा बोधिसत्वाला माझे शतशत नमन, अशा विश्वरत्नाला माझे शतशत नमन. कोटी नमन कोटी कोटी नमन. भीमराया माझा भीमराया, भारताचा पाया माझा भीमराया, आला उद्धाराया माझा भीमराया. थँक्यू. मन की बात. तर मन की बात कोण कोण ऐकलेली इथं? डिग्री पण ऐकवतो. पहिले मन की बात. आता मी आपल्या मन की बात सांगतोय त्या मन की बात वाल्याला. तर या गाण्यातनं लक्ष असू द्या गाण्याच्या एकेका शब्दाकडं. कर प्ले. आवाज सोड बीटचा. मन की बात के 100 एपिसोड आप सभी के प्रेम और आपके योगदान की वजह से ही मन की बात आज हिंदुस्तान तक पहुंचा है. करो मन की बात, तो करो जन की बात. इस वतन की बात छोड़ो दुर्जन का साथ. तू हो शासन जिसने भारत माँ की साड़ी खींची, देश की नौकरियां और मजदूर की दिहाड़ी खींची. रात में चलते हम अंगारों जैसे चलते हैं, बिना नौकरी बिना काम हम भूखे पेट ही पलते हैं. क्यों उंगली की सिहाई पलट कर हमको देती गालियां. तुम बेचो नफरत झूठे भाषण पब्लिक पीटे तालियां. लगा लिया हमने गले से तुम जैसे सब बोलो का बर्दाश्त तो बड़ा किसका भारी बोलो तो. क्यों अग्निकुंड में जलकर कोई अग्निवीर बनेगा, क्यों सेवा मुक्त होकर के वो चौकीदार बनेगा. हथियार चलाना सीखेगा वो गुस्सा होगा मन में, और देख के अत्याचार तेरा दागेगा गोली तन में. फिर उसको नाम दोगे तुम सेना के नक्सलवादी का, पर खुद ही पूछते न क्यों करते गौरव आतंकवादी का. पहले आशा राम रहीम अब बुलडोजर की बाबा है, बदनाम कर दिया भगवा चोला सदन में का धाबा है. सपनों को कुचलते ये लाशों पर से चलते ये अक्सर शर्माए देखने इंसानियत निगलते ये. क्यों नदी के हाथ में डोर देश की गरीब मरता सड़कों पर, नेता चला बेखौफ गोलियां ताड़ा पड़ता लड़कों पर. है कर्ज हमारे कंधों पर न सत्ताधारी गुंडों पर, औरतें सारा धन डाला और हम तो सोते रहो कर. है 56 इंच का सीना जिसमें 2 इंच का मन नहीं. करते हो मन की बात पर मन जरा भी जनगण मन नहीं, जरा भी जनगण, जरा भी जनगण मन नहीं. कसं वाटलं गाणं? टाळ्या वाजवा एकदा. तुमच्या टाळ्या मला ऊर्जा देते. खरं तर कसं आता विद्रोही कलाकारांच्या पाठीशी कोणी उभा राहत नसतं, तर आता मोजकेच विद्रोही लोक उरलेत देशात. माझं असं म्हणणं आहे, कारण
जसं सरकार जशी आहे तर अवघडच आहे. लोकांना पहिलं आपलं घरदार सांभाळावं लागतं, त्याच्यानंतर परिवार, मग शिक्षण, मग महागाई वाढत चालली. त्यात आमच्यासारखे काही असतात ज्यांना व्यवस्थेशी लढायची काज असते, त्यांना तुमच्या टाळ्यांची खरंच गरज असते. तर तुमच्या टाळ्यातनं जरा ऊर्जा मिळेल तर चांगलं वाटेल. तर जसं की मी म्हणलोय, माझी डिग्री झालेली आहे, माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि तर इथं मला तरी वाटतं इथं पदवीधर बरेचसे विद्यार्थी असतील आणि माझ्यासारखे बेरोजगारी. तर बेरोजगारीवर माझं एक गाणं आहे, डिग्री जाळू का. कारण आपल्या देशात डिग्री घेऊन त्या डिग्रीला फक्त फ्रेम करून भिंतीला लावणं किंवा लग्नपत्रिकेत छापणं, पण आता लग्न होणं देखील अवघड झालं नाही का. मुलांचं तसं मरणच असते, फक्त डिग्री घेऊन लग्न होत नसतं तर रोजगार यावा असतो. तर आता बेरोजगारीवर माझं जो गाणं आहे डिग्री जाळू का, ते तुमच्या समोर सादर करतो. तसं की पेपर फुटीचे विषय होत राहतात, त्याचंही त्यात जरा आहे. तर तुम्हाला माझं गाणंच सगळं सांगेल आता पुढं. बीट जाळू का माझी डिग्री जाळू का, फास घेऊ कोरड्याविरी थोडी मारू का. डिग्री जाळू का माझी डिग्री जाळू का, हेरी काम पण तुझ्या माती मारू का. डिग्री जाळू का माझी डिग्री जाळू का, फास घेऊ कोरड्याविरी थोडी मारू का. डिग्री जाळू का माझी डिग्री जाळू का, हेरी काम पण तुझ्या माती मारू का. माझे माय बापू पाशी तुझं पुत्र पण तू पाशी, तुला देव मानले मी तुझं नातं शैतानाशी, असं वागणं हे तुझं तसं बायको सवताशी. धन्य केलं गुजराती मराठी वनवासी, तुला प्रिय आहे पुढची खरं बोलू लागेल. करती संघर्ष पण चालत नाही, म्हणजे दिसा आहे मनाशी नाही नातं मनाशी. पेपर फुटी दरवेळी गाडी खेळता मनाशी, सारा निधी तुम्ही गिळा आहे तो आम्ही आधी गिळा. तुझी उपटत शेत नाही तर कापा आमचा गळा, कामी कापू तुझी बोट गळा माळ माळू का. डिग्री जाळू का, डिग्री जाळू का माझी डिग्री जाळू का, फास घेऊ कोरड्याविरी थोडी मारू का. डिग्री जाळू का माझी डिग्री जाळू का, हेरी काम पण तुझ्या माती मारू का. डिग्री जाळू का माझी डिग्री जाळू का, फास घेऊ कोरड्याविरी थोडी मारू का. डिग्री जाळू का माझी डिग्री जाळू का, हेरी काम पण तुझ्या माती मारू का. सारं जाणून पुसून ठरवा पळवा, हिंदू मुस्लिम दखल ठरवा, बनवा जाती वाली मरवा. राजकारण कसलं तुमच्या नाती लागून काय साफ विचारी आमचा फ्युचर सारं नसलं. अगदी पक्ष दगड रोडे गोळू तुमच्या मागे गोंडे, काळे झेंडे तुम्हा जाऊ म्हणा आम्हाला बिलांडे. आमच्या हाती नाही काम तरी मी करतो राम राम, पुढे रोज स्वतःची स्वप्न मारा तुम्ही आमची गांड. झाली असेल गाठ कधी घालू का. डिग्री जाळू का माझी डिग्री जाळू का, फास घेऊ कोरड्याविरी थोडी मारू का. डिग्री जाळू का माझी डिग्री जाळू का, हेरी काम पण तुझ्या माती मारू का. डिग्री जाळू का माझी डिग्री जाळू का, फास घेऊ कोरड्याविरी थोडी मारू का. डिग्री जाळू का माझी डिग्री जाळू का, हेरी काम पण तुझ्या माती मारू का. आता विधानसभा आली नवी योजना निघाली, कारण मोठे मोठे देऊन कोणी येतील आई घाली. कशा निवडणुका जातील बाहेर येतील कुणी कातील, आपल्या जडीला धारांच्या खोड्या केल्या जातील. खरं सांगू गेलं बाबा आता होती राज्यातील चाकी दादा वेळ वेळ आमची चुली सुखी वेळ. आता वेळ गेली चोली कागद खाऊ का. डिग्री जाळू का, डिग्री जाळू का, फास घेऊ कोरड्याविरी थोडी मारू का. डिग्री जाळू का माझी डिग्री जाळू का, हेरी काम पण तुझ्या माती मारू का. डिग्री जाळू का माझी डिग्री जाळू का, फास घेऊ कोरड्याविरी थोडी मारू का. डिग्री जाळू का माझी डिग्री जाळू का, हेरी काम पण तुझ्या माती मारू का. आता हेच आमच्या वेदना आहे. आता ज्या पदवीधर जे मुलं आहेत त्यांना वाटतं शिक्षण करून काहीतरी रोजगार मिळेल, पण ते आमच्या हाती नाही. एक एक प्रोजेक्ट उचलून गुजरातला MP ला दिलं जातं, म्हणजे सगळे यांच्या घशात. तर असंच एक बरं, मीडियावर किती जणांना विश्वास येतं? हात वर करा ज्यांचा विश्वास आहे मीडियावर. बरं, किती जणांचा विश्वास नाही असे लोक हात वर करा. तर आता तर मीडियाबद्दल एक मी गाणं लिहिलं होतं पडदा, की जसं सगळ्यालाच माहिती आहे पेटीएम वर काम होतं आता मीडियाचं. पेटीएम झाले की न्यूज ढाकल्या जाते. आणि आताच एक कॉन्ट्रोवर्सी चालू आहे समय राणाची. स्टँडअप कॉमेडियनला इतकं महत्व दिलं जाते की फ्रंटलाईननं त्यांचीच न्यूज मेन स्ट्रीम मीडिया सगळी त्यांनाच कव्हर करते. मग तिकडे आता कुंभमेळ्यात किती लोक मेले त्याच्याशी काय देणं घेणं नाहीये.
कुदळवाडीला किती घरं उद्ध्वस्त झाले, किती लघुउद्योग उद्ध्वस्त झाली, त्याच्याशी कोणाला काही देणं घेणं नाहीये. रोज आता ट्रेनमध्ये जे कुंभला जात असताना चेंगराचेंगरीत किती मिळेल त्याच्याशी त्यांचं काही देणं घेणं नाही. म्हणजे आपले मूळ प्रश्न झाकण्यासाठी मीडिया एवढा तडफडतो की ते कशालाही कव्हर करू शकतो. आता जर इथं एखादा मेन स्ट्रीम मीडिया असेल ना, तो हेच दाखवणार, मलाच कव्हर करणार, पण ते मेन मुद्दे काही कव्हर करणार नाही. म्हणजे आपल्या जीवापेक्षा एक जोक महत्वाचा झालाय. तर त्याबद्दलच मी त्या रागात एक गाणं लिहिलं होतं, पडदा आहे पडदा. तर तो गाणं आपल्या समोर सादर करतो. बीट. हेलो 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 सर, हेलो सर. सर ये गुजरात के मुंद्रा पोर्ट पे 3000 किलो ड्रग्स पकड़ा गया है. माहिती है ना कोणाचं होतं पोर्ट? बहुत ही बड़ी न्यूज है. मुंद्रा पोर्ट पे? अबे बेवकूफ हो क्या, तुम्हें पता नहीं उस बोट के मालिक हमारे चैनल में शेयर होल्डर है. ये न्यूज हम नहीं दिखा सकते. रुको, इस न्यूज को दबाने का तरीका हमें पता है. सर कैसे? लास्ट नाइट शाहरुख खान का बेटा आर्यन खान जिस पार्टी में था वहां पर 10 ग्राम कोकेन मिली है. इस न्यूज को हम बड़ा चढ़ाकर बताएंगे तो जनता खुद ब खुद उधर भटक जाएगी. सर लेकिन ये गलत है. तुम रखो फोन. हाँ सर. सर एक सांसद के खिलाफ में हमारे रेसलर्स जंतर मंतर पे धरने पे बैठे. क्या करना है? ये न्यूज दिखानी है. बेवकूफ हो क्या, वो सांसद सत्ता में, हम उसके खिलाफ न्यूज नहीं दिखा सकते. लेकिन हाँ, हमें कुछ लूप होल्स ढूंढने होंगे जिससे हम रेसलर्स को डिफेम कर सके और उन्हें गलत ठहरा सके. सर ये भी गलत है. तुम मुझे मत सिखाओ, तुम नए हो. बहुत झाला. सर 150 दिनों से मणिपुर जड़ रहा है. हमने अभी तक एक भी खबर मणिपुर की दिखाई नहीं. सर हमारा कर्तव्य बनता है कि हम जनता तक ये न्यूज पहुंचाए. सैकड़ों लोग मारे गए सर, प्लीज आपकी बात तो सुन लो. तुम क्या पागल हो क्या? तुम्हें समझ नहीं आती? वहां पर डबल इंजन की सरकार है. तुम्हें हमारा चैनल बंद करवाना है क्या? पर्दा सबकी खुल जाती थी पोल, साला मर्दा क्या ना करता. पर्दा है पर्दा यहाँ हर बात पे पर्दा, सबकी फटी पड़ी है गांठ, हर कोई सिस्टम से है डरता. पर्दा है पर्दा यहाँ हर बात पे पर्दा, उसकी खुल जाती थी पोल, साला मर्दा क्या ना करता. पर्दा है पर्दा यहाँ हर बात पे पर्दा, सबकी फटी पड़ी है गांठ, हर कोई सिस्टम से है डरता. पर्दा ये एक नहीं है, पर्दा है हजारों पे. पर्दा है मुद्दों पे, है पर्दा के बाजारों पे. पर्दा है झोपड़ियों पे, पर्दा है लाचारों पे. गरीबी ढक जाती है बैनर के नजारों से. नजारे मणिपुर के जलता देखा नूबी, बेटियां नंगी देखी कापी मेरी रूबी. मानू मैं पत्रकार तुझे टॉपिक ले तू चूबी, वरना तो जाया तेरे मुंह पे करना खूबी. जाली है खबरें सारी, जाली है सब एंकर, लिया कच्चे से फेंकू बन जाए म्यूजिक बैंकर. हर तक अक्षर बच्चों करो मुझको पैम्पर, अर्नब के जैसी एक्टिंग बन जाऊं मैं भी एक्टर. ड्रग दो मुझे ड्रग दो, पापा लाके ड्रग दो मुझे ड्रग दो, पैसा लाके रख दो. ड्रग दो मुझे ड्रग दो, पैसा लाके ड्रग दो, पैसा लाके रख दो और असली खबरें ढक दो. सब इनकाउंटर को करना है डिपेंड, हद से जाने करना है प्रिटेंड. आंदोलन दबाना है धरने करने पे, ऐसे मुर्दे को टारगेट, ऐसे ही फैलाओ मैं नेगेटिविटी. कुछ दिन में बढ़ जाएगी मेरी प्रॉपर्टी. इमोशन मर गए सेंसिटिविटी, खरीदो शेयर ले लो अब मैं इक्विटी. पर्दा है पर्दा यहाँ हर बात पे पर्दा, उसकी खुल जाती थी टोल, साला पर्दा क्या ना करता. पर्दा है पर्दा यहाँ हर बात पे पर्दा, सबकी बटिया बड़ी है गांठ, हर कोई सिस्टम से है डरता. पर्दा है पर्दा यहाँ हर बात पे पर्दा, उसकी खुल जाती थी टोल, साला पर्दा क्या ना करता. पर्दा है पर्दा यहाँ हर बात पे पर्दा, सबकी बटिया बड़ी है गांठ, हर कोई सिस्टम से है डरता. रेसलर्स की बदनामी की धर्म पे डिबेट, मंदिर मस्जिद पहले असली न्यूज होती लेट. नेताओं संकाना सोने वाली प्लेट, जो
पैसा पेट या फिर न्यूज भी डिले, असली मुद्दे करते हुए गरीब जनता मर गई। ग्रेट है इनका सेंस ऑफ ह्यूमर, करते सत्ता को ये डेट। बढ़ती महंगाई छोड़ो, बेरोजगारी मुद्दा छोड़ो, सुनो नेता के भाषण टीआरपी से नाता जोड़ो। खाऊं मैं खाना यहाँ तेरी ही सिंचाई का, मिलता है पैसा मुझको तेरी ही बुराई का। मर जा तू गाड़ी में या मर जा साले भीड़ में, मामूली सा बाप है तू मामूली सिपाही का। नेता के तलवे चाटू सत्ता का गुलाम मैं, नेता के कुत्ते को भी ठोकूंगा सलाम मैं। जेब में पैसा मेरी जनता जाए भाड़ में, फौजी की मौत से बड़ा नेता का जुकाम है। पर्दा है पर्दा यहाँ हर बात पे पर्दा, उसकी खुल जाती थी पोल साला मरता क्या ना करता। पर्दा है पर्दा यहाँ हर बात पे पर्दा, फटी फटी पड़ी है काट हर कोई सिस्टम से है डरता। पर्दा है पर्दा यहाँ हर बात पे पर्दा, उसकी खुल जाती थी पोल साला मरता क्या ना करता। पर्दा है पर्दा यहाँ हर बात पे पर्दा, सबकी फटी पड़ी है काट हर कोई सिस्टम से है डरता। हमारे देश की मीडिया दुनिया के 180 इंडिपेंडेंट मीडिया की लिस्ट में 161वें रैंक पर आती है, जो कि पाकिस्तान से भी बेकार है। तो इससे पता चलता है कि मीडिया केवल सत्ता की गुलाम और पूंजीपतियों की रखेल बन चुकी है। अब ये लोकतंत्र का चौथा स्तंभ कहलाने के लायक नहीं रही। ये बात मैंने कह दी क्योंकि मुझसे सही नहीं गई। थँक्यू तुमचा महत्वाचा वेळ दिल्याबद्दल। विद्रोही साहित्य संमेलनाच्या सगळ्या टीमचं खूप खूप आभार मानतो, कारण आमच्यासारख्या विद्रोही कलाकारांना तुम्ही स्टेज मिळवून दिलं। स्पेशली वसुधा मॅम, तुम्ही जे परिश्रम घेतले आम्हाला स्टेज देण्यासाठी, काही गोष्टी झाल्या होत्या, तांत्रिक अडचणी आल्या होत्या, त्याच्यानंतरही माझ्या मित्रांना परफॉर्म करण्याची संधी तुम्ही दिली, त्यासाठी थँक्यू। मधुकर सर तुमचंही खूप खूप थँक्यू। थँक्यू सत्यशोधकच्या सगळ्या टीमला, सगळ्या कमिटीला थँक्यू। यानंतरही तुमची आम्हाला खूप गरज आहे, कारण की जे शेवटच्या रॅपमध्ये तुम्ही उल्लेख केला की मेन स्ट्रीम मीडिया कुठे दिसतच नाहीये, आणि अशा वेळेला रवीश कुमार सारख्या पत्रकारांनी किंवा अभिसार शर्मा सारख्या पत्रकारांनी खऱ्या अर्थाने पत्रकारिता जिवंत ठेवली, तर मला या ठिकाणी विशेष उल्लेख करावा लागेल की ज्या पद्धतीचा रॅप आपली तरुणाई ऐकतीये आणि त्या रॅपने प्रभावित होत असते, कारण हा फार प्रभावशाली मीडिया आहे, परंतु मला आजचे हे सगळे रॅप ऐकून ही तरुणाई इथे आपले विचार व्यक्त करताना आपले स्वरचित कविता इथे मांडत होते, आणि स्वरचित भीमगीते, स्वरचित त्यांनी रॅप इथे सादर केले। तर पुढचं जे भविष्य आहे अत्यंत आशादायी मला असं वाटत आहे। म्हणजे काय बोलू, माझ्याकडे शब्द नाही आहेत यांच्या विचार व्यक्त करण्याच्या पद्धतीसाठी। यानंतर आणखी एक रॅप इथे आपण ऐकणार आहोत, जो की शिवराय आणि फुलेंच्या विचारावर आधारित आहे, परंतु तत्पूर्वी आमचे एक मित्र आहे, त्यांची कविता सादर करण्याची राहून गेलेली होती, ते कुठेतरी बाजूला होते, मी त्यांनाही इथे निमंत्रित करते। आपलं नाव अरुण गायकवाड सर यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करायची आहे। त्यानंतर शेवटचा रॅप आपण घेणार आहे यश बोर्डे ह्याचा, आणि मग या कार्यक्रमाचा समारोप होईल। आंबेडकर आंबेडकर आंबेडकर, सगळ्यांना क्लिक झाला असेल या शब्दाचं वाक्य काय आहे। आंबेडकर हे फक्त कोण्या जातीचं नाव नाहीये, आंबेडकर हे कोण्या जातीचं नाव नाही, हे कोण्या व्यक्तीचं नाव नाही, आणि हा कोणाचा पेगाव सुद्धा नाहीये, आणि तसं कोणी समजू नाहीये। तर हे भूत वर्तमान आणि भविष्याचा वेध घेणारी ही एक ऊर्जा शक्ती आहे, हे आपणा सर्वांना माहिती आहे। हे शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचावे अशी अपेक्षा आहे। भारतीयाचा मान म्हणजे आंबेडकर, भारतीयाचा मान म्हणजे आंबेडकर, संविधानाचं पान म्हणजे आंबेडकर, भारतीयाचा मान म्हणजे आंबेडकर, संविधानाचं पान म्हणजे आंबेडकर, माणुसकीची जाती म्हणजे आंबेडकर, माणुसकीची माती म्हणजे आंबेडकर, शौर्याची माती म्हणजे आंबेडकर, चळवळीचं कफन म्हणजे आंबेडकर, जातीयतेचं दफन म्हणजे आंबेडकर, अन्यायाचा प्रतिकार म्हणजे आंबेडकर, अंधश्रद्धेचा धिक्कार म्हणजे आंबेडकर, वंचिताचा आवाज म्हणजे आंबेडकर, क्रांतीची पेटती मशाल म्हणजे आंबेडकर, एकतेचा विचार म्हणजे आंबेडकर, विषमतेचा नकार म्हणजे आंबेडकर, नव्या युगाची पहाट म्हणजे आंबेडकर, परिवर्तनाची लाट म्हणजे आंबेडकर, जागृतीचा विस्तव म्हणजे आंबेडकर,
जागृतीचा विस्तव म्हणजे आंबेडकर, जिवंतपणाची आस म्हणजे आंबेडकर, आपलेपणाची आस म्हणजे आंबेडकर, विज्ञानाची कास म्हणजे आंबेडकर आणि विद्रोहाचं पाणी म्हणजे आंबेडकर. विद्रोहाचं पाणी म्हणजे आंबेडकर आणि बुद्धाची वाणी म्हणजे आंबेडकर, मुक्याची हाक म्हणजे आंबेडकर, लंगड्याचा पाय म्हणजे आंबेडकर, आंधळ्याची आख म्हणजे आंबेडकर आणि खातो तो घास म्हणजे आंबेडकर. बाकी तुमचा आमचा साऱ्यांचा बाप म्हणजे आंबेडकर, बाप म्हणजे आंबेडकर. धन्यवाद. जय भीम. इथे कॉम्रेड डॉक्टर रामबाहिते सर इथे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करेल की शेवटचा रॅप आमचा इथे राहिलेला आहे, शिवराय फुले विचारांवरचा, तोही ऐकायचा आहे आणि आमच्या ह्या रॅपरचा सत्कारही तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे समोर यायचे डॉक्टर रामबाहिते सर, समोर यायचे आणि भारत सोनवणे सर इथे आहेत, आपण या. जय भीम. माझं नाव यश बोर्डे आणि स्टेज नेम संघर्ष. तर शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण जातीत वाटून टाकलेलं आहे, तर तेच एकत्र करण्याचा प्रयत्न मी माझ्या रॅप थ्रू केलेला आहे. चालू करत आता वीट ठीक. आम्ही शिवाय पावले आम्हाला भीमाचे विचार ही आहेत वाघाची कथा आणि या जातीचा प्रकार अडलेले खडले नडले आधीला या समाजा आधार एकाने स्वराज्य रचले दुसरे झाले अशा वाघाची कहाणी ऐका या माझ्या जुबानी आता उठतो प्यायला पाणी ते दिलं या माझ्या भीमानी गाणी विलुप्त झाले प्राणी हे रंग निसर्गाचे अवाटले माणसांनी यार पार दिलाय वार मांड मुद्दा मांड विचार जात झालाय ग्रबार उचल ज्ञानाची तलवार आर पार दिलाय वार मांड मुद्दा मांड विचार जात झालाय एक व्यापार उचल ज्ञानाची तलवार उठली शिवाची तलवार शत्रू कापे धार धार अफजल खान गेला ठार घेऊन वागण्याची पार कपिवला अत्याचार शेतकऱ्याचा करे विचार आता राजा नाही पाहिला तसा राजा शिवराय नाही पाहिली जात पात सगळे मावले घेऊन जात राज्याच्या साठी आणि रस्ता इतिहास म्हणून मानाज ताट आहे आमची या जगात जर का नसते भीमराव तर नसता ताट बांधर आम्ही शिवाचे मावळे आम्हाला तो भीमाचे विचार ही आहे त्या वाघाची कथा आणि या जातीचा प्रकार लढले खडले नडले आधीला या समाजा आधार एकाने स्वराज्य रचले दुसरे झाले घटनाकार पहिला गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या काळले आता भाऊने सांगून गेले तिच्या गुणाची छकड मी गायले छत्रपती संभाजी राजे शाहू फुले अण्णा भाऊ साठे तुझाचा इतिहास आहे म्हणून तर माझी एवढी कास आहे ते तो तलवारीचा खाव माझा बाप भीमराव तुबाचे आम्ही मावळे जगाला हे ठाव देतो तलवारीचा खाव माझा बाप भीमराव तुबाचे आम्ही मावळे जगाला हे ठाव आम्ही शिवाचे मावळे आम्हाला भीमाचे विचार ही आहे त्या वाघाची कथा लढले खडले नडले आधीला या समाजा आधार एखादे तो राज्य रचले. जय भीम जय शिवराय. मी डॉक्टर रामबाहिते सर, डॉक्टर भारत सोनवणे सर, कॉम्रेड मधुकर खिल्लारे सोनवणे मॅडम यांना मंचावर आमंत्रित करते. त्यांनी आमच्या ह्या मराठवाड्याची शान असलेल्या रॅपर्सचा सत्कार इथे करायचा आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या युवा मंचाच्या ह्या शहीद भगतसिंग युवा मंचावर आपण या सर्व रॅपर्सचा इथे सत्कार करतोय. अतिशय उत्कृष्ट आणि विचार करायला भाग पाडणारे असे रॅप इथे सादर केल्या गेलेले आहेत. इथे उपस्थित असलेले जेवढे प्रेक्षक आहेत थक्क झालेले आहेत. काय प्रतिक्रिया द्यायची अशी सुद्धा त्यांना थोडा वेळ विचार पडला, ते टाळ्या वाजवायलाही विसरले. असे काही रॅप इथे आम्ही ऐकले. सर्व रॅपर्सचं आपण इथे सन्मान चिन्ह देऊन स्वागत करत आहोत. डॉक्टर रामबाहिते सर यांना विनंती आहे की त्यांनी रिबेल राजा राज मुंगसे याचा सत्कार करायचा आहे. हे घ्या ना प्लीज. सावीर हे घे, हे पण द्या, हे पण द्या सर, हे घ्या ना, हे घ्या ना, हे घ्या ना, हा हे मग मला देता येईल ना, घ्या ना. यानंतर सुमेध जाधव याचा सत्कार द्या ना सर, द्या ना. याचा सत्कार डॉक्टर भारत सोनवणे सर यांनी करायचा आहे. यानंतर यश बोर्डे,
कोण राहिले आता? येस, टाळ्या होऊन जाऊ द्या. यानंतर धनराज कोल्हे व आमचा छोटा बालशाहीर सावीर. डॉक्टर सोनवणे यांना विनंती आहे की सावीरचाही त्यांनी सत्कार करावा. हा, ठीक आहे, तू तिथे. हा, सोनल सरांच्या असेल. अरुण गायकवाड यांनी देखील मंचावर यायचं आहे. हे देऊ आपण, ऐक, हे त्यांना देऊ, तुला मी देते. बायते सर यांना विनंती करते. थँक्यू सर, थँक्यू ऑल. रॉक ऑल द रॅपर्स. मी डॉक्टर पल्लवी अभ्यंकर हिला विनंती करते, त्यांनी या कार्यक्रमाचे आभार मानायचे आणि मग हा कार्यक्रम संपेल. शेवटच्या सत्रामध्ये भीमगीत, रॅप हे या सर्वांनी खूप सुंदर प्रकारे सादर केले. मी या सर्वांचे मनापासून आभार मानते. या रॅपमुळे आपल्या कार्यक्रमामध्ये या सर्वांचे मी आभार मानते. धन्यवाद. जय भीम.